तर चिकूला सोडलेला आहे आणि चिकू बघा, चला गाडी बसा गाडीवर. उठलं सोडलं की जर ती नरड धरायचं असतं याला. आता पाणी सुटलंय बघा, आता पाणी भरणार. भाकरी खायचेत ना, भाकरी करणार आणि मग येणार. तुम्ही या की जेवून जाऊया. हो खरंच जेवून जाऊया. तिथं उपाशी कुठं बसताय? आवरा. हा वैरण काढा, आवरा आणि घरला या, जीवया आणि जाऊया. मग परत आलं तरी चालतंय संध्याकाळचं सगळं आवरूनच. कलर वगैरे घ्या. तुझी कलर आणा आधी, कलर देऊया मग राहिलेलं नाही, आधी धुवून काढलं पाहिजे. कसं आहे तर कलर वगैरे सगळी तयारी करा. धुवायला काही वेळ लागणार नाही. मग त्याला कसं नुसती खालची फरशी तर धुवायचे, पसारा तर कुठे लय. आधी खाद्य कालवून भरलं पाहिजे मग तिथनं धुवून. ड्रम खरं आहो, ड्रम बसला की ते कलर कसा द्यायचा? खाद्याचा ड्रम बसला की कलर कसा द्यायचा त्या भिंतीला? एवढं खाद्य सरकणार ना. बर चालतंय, पाणी जाईल. आज म्हटलं बाहेर काढायची नाही, सुक पडून देत पाऊस. सुक नाही. चावलं का तिकडे यायला लागलाय. काय पण करा, मी येणारच. नाही होत बसायला. आधी चावू दे मला म्हणते तिला. का दमवताय त्याला? चला गेलीत स्वीटी. चिकू साहेब गेला, तर तू चपाती वगैरे खाल्लेले सकाळ सकाळची, तर आता बस शांत. आणि पाणी सुटले बघू शकता, असे सगळीकडे पाईपा लागलेले असतात. आता आम्ही पण पाणी भरून घेतो. चला. काय खात्या दुर्गा एवढं मन लावून? आणि काय कशाची? घेवड्याची. घेवड्याची कशाची? काळ्या घेवड्याची उसळ. आणि तर मी पण घेतलेला आहे आता वाढून काळ्या घेवड्याची उसळ, भाकरी, भात. आणि आम्ही केलेले शेवग्याची आमटी. तर शेवग्याच्या शेंगांची आमटी आणि त्याचबरोबर दही सुद्धा. तर आईंचं जेवण झाले, आई जेवून बसलेत. आणि इकडं बघा या दुर्गाच्या मैत्रिणी आलेत खेळायला. मी इकडे व्हिडिओ करते तर वाकून बघते. जेवताय का ग? त्या जेवून आले, त्या मग आजपासून विचारले त्यासनी. चला तर आता आम्ही पण जेवतो. तर होय, आपण जेवतच होतो तोपर्यंत काय आलं? वडापाव. तर दीदी आमच्या कासेगावला गेलेल्या आणि येताना वडापाव घेऊन आले त्या. तर दुर्गा मातानं आता जेवण जेवली आणि आता खायला काय लागल्या? वडापाव. आणि कुणाबरोबर? मैत्रिणींच्या बरोबर वडापाव पार्टी. आता काय सांडलं, चला खावा. म्हणा की सगळी या वडापाव खायला. या वडापाव खायला. हा. श्रीशा स्कूल मधून आल्यानंतर आमच्या बरोबर आली आहे गावंदरी मध्ये, कारण ह्यांनी करणार आहेत खोलीची साफसफाई. आणि पिल्लू निघालंय वैरण काढायला आणि तिला चावली मुंगी. ओ ग बायला माझ्या मुंगी चावली खरंच. ओ चिकूला मगाशी तू हाका मारत होतीस की नाही, आणि आता बघ तुझ्या पुढं. मोठं नको, छोटं छोटं आहेत ना तिथलंच तोड. मोठ्या जवळ जा. हा जा, तुला पाहिजे तिथलं तोड. होय की ग बाळा. कापल कापल हाताला, हाताकडे लक्ष द्यायचं. शिव कुठे गेली? वैरणी व शिव केली. भेटय भेटय इकडे ठॉक ठॉक वाजवतात ना घरात. जाऊ का मी बाळा?
श्रीशा, तुमची बस आणि आपली गाडी सेम घाण झालेत की ग? ठीक आहे, रोजच होते दुसरे आता आणि करतील की सर स्वच्छ गाडी. आपण ही आपली गाडी स्वच्छ करू. बरं चालते पिल्लू, आवर तू चल जा. नाहीतर असं कर, अजून एक काम आहे तुला तसं करायचं म्हणलं तर. ह्या रानाची छोटी छोटी वजी आहेत ना, ती उचलायची, एका बकेट मध्ये घालायची आणि बाहेरच्या साईडला टाकायची, म्हणजे हिथं वगैरे. पप्पासनी विचार, मग पप्पासनी विचार कुठे टाकू दे म्हणून. विचार पप्पासनी. तिथं होतं. हा बास. आत होत. पप्पा, ती वजी उचलून कुठल्या साईडला टाकू? काय होत तुझं? मोठी वैरणीच्या. काय ती मुठ्या कुठे टाकू दे म्हणत्या. मोठी आहे वे. हा त्याच्यावर टाका ना. कशा? स्कूल बसच्या माग. हा स्कूल बसच्या माग. बकेट. बकेट आता थांबी आणून देऊ. माझं पिल्लू कुठं आहे? ही माझं पिल्लू रुसलं का काय? खाद्य नव्हे, पोटी की खाद्य पाहिजे वी सोंड्याला. हा आणि श्रीशा भद्राला म्हणते वळका रायबा. का रायबागतच आहे खरं. कसं आहे वळका? कुणासारखा? झालं तुझ्यासारखं ग. खात नाही ना, जेवतच नाही तो. तू पण जेवत जा, तुला पण वाळकी श्रीशा म्हणतील सगळे. काय काय ग बाई. जाऊ धर, जाते मी. शेअर कर तुझं भद्राबद्दलचं मत. तर भद्रा हलूच तर मारेल, माझं तुकडं मारेल तर मारेल. हे बघा, आता बघा शेंग कसं आहे. काय का मारतोयस मारतोयस. गाणं म्हणत काय शेअर केलंस काय? आणि आपलं भाजी एकदम छान आणि एकदम बरं आहे. जसं की कमेंट आलेल्या कालच्या व्हिडिओला, भाजीच्या नाकातली जखम. तर भाजीच्या नाकातली जखम झालेली बरी, भाजी आपला झालेला आता बरा. होय ना रे पिल्या? फक्त पिल्याला जर आखडून बांधले, कारण मोकळा येत नको, तर चालताना मारायला नको म्हणून. तर डोळे वगैरे बघू शकताय, हाय का? चिंग कसं गोंजरा येते. बाळच आहे चिंडुकलं. आणि ही पण आता शिकले हात फिरवून घ्यायला. चला, तर इकडे साफसफाई चालू आहे, ती तुमच्या बरोबर श्रीशाने कमी युट्यूब चॅनेलवर शेअर होईल. आणि इकडं काम चालू झालेलं आहे. कुठं पिल्या? कुठं? मुंगेत मुंगेत म्हणून तर सांगतो तुला, बकेट मधनं घालून आण. काय आता मग तू काय काम करणार बाळा? ए चिक्या, हो चला, तुला काय वेगळं काम जमत असेल तर करू शकतेस. खरंच सांगते हो बाळा. जरा पुढे जाऊन बघ की, नसतील अगं. तर श्रीशा आता म्हणते मी इथली साफसफाई करतो आणि एका साईडला साठव आपण तेही करूया. हा उलट करून बघ बरं एकदा. उलट्याने जास्त घाण येत्या का तशी? सांगितलेलं पटत नाही मॅडमला. येत नव्हता हिकंडने. हितली पण सगळी घाण एकत्र कर तशीच. बघ तुला काम झालं का नाही? काम करायचं म्हणलं की निघतंयच काम. मग दगड काढून काढून एका बाजूला ठेव. हा बकेट आण, त्या बकेटात साठव आणि छोट जरा साठली की मग उचलून फेक. हो का? जाऊ का मी आता? पप्पांचा व्हिडिओ करून घेते. हा चला,
त्यांनी इकडे आवरावर करायलाच लागलेत. आपण जाऊन येऊया भेटून गौरीच्या आईला. इथं पुढा येत आता इथं मदत करायला होत्या भुईमुगात. राकेश भाऊजींनी भुईमुग केलाय, त्याच्यात त्यांची मम्मी त्या आणि हे सगळं रान आपलं स्वच्छ झालं, पण इथं काही लागण उगवून नाही आली. तिथं आहे गौरीची आई. तर आपण जाऊया, हाका मारायला लागलेत मला. तिथं जाऊया, त्यांची भेट घेऊया. तर गौरीच्या म्हणतात तणाचा फोटो काढ. काय फोटो? सरकारला अगं अजून किस्ता पगार पाहिजे? 500 झालंयच की आता. तुम्ही किती आलाय? किती ते किती आलाय? 10 ते 6. मग 300. 7 ते 5 यायचं ना. 500 पडलंच असतं की. म्हणून 500 द्यायचा पगार. मी कुठं देणार आहे? राकेश भाऊजी देणार आहेत. खोलीतली साफसफाई करायला लागली, घाण काढायला लागली. हो झालं का नाही अजून? ह्याच्यातली राकेश भाऊजींची मम्मी कुठली? ह्यावी. तर ह्या राकेश भाऊजींच्या मम्मी येत्या. तू बघितली नाही? नाही, कशाला? राकेश भाऊजीसनीच मी आता आपल्या इथे यायला लागलं बघितले. आणि ह्या कुठल्या येत्या? होय, गौरीच्या आई. ह्या कुठल्या येत्या? दीपक ह्या ह्या हा होय, दीपक दादांची चुलती. हा, दीपक दादांच्या चुलती. आणि ह्यांचं काही पोरगा अजून ब्लॉग मध्ये आलेलं नाही. ही त्यांची वळागत्या रोज येत आहे सखी. तर ह्या गौरीची आई आमच्यात पहिल्यापासून असतात. मेथी आल्या का नाही? मेथी पाक. अर ह्याच्यातच होते. ही दिसते की पापणीला हीच का? कुठं आहे? मला तर काय माहितच नाही. आणि कोथिंबीर कुठं आहे? कोथिंबीर पुढं आहे काय? मग जाऊन बघते की. चालते, निघालायसा आता? उद्या का झालंय? नाही झालेलं बाया, लय हायवी चालतंय. होय, दिसतंय तण मोठा आहे. इकडे लागण पण चांगली आल्या, फक्त तिकडे 2 सऱ्यासनी जरा मिळल्या. तर हो भुईमुग राकेश भाऊजींनी केलाय आणि इथंच लावलंय मेथी, कोथंबीर सगळंच आहे. तर बघूया कुठं आहे. गौरीची बोलली की इथनं पुढं जा, पुढंच आहे. काय? हा हा हा, दिसलं तिथं समोर. कोथंबीर आल्या, पण मेथी हे न खाल्ल्या. सशानं ससोबांनी खाल्ली मेथी. आणि हे आपण तिकडचं रान स्वच्छ करताना टाकलेले ठिबकच्या पाईपा. हा, छान आले की. बघू शकताय कोथंबीर पूर्ण अशी त्या तिथपर्यंत आहे. मेथी कुठे लावलेली काय माहित? इथंच लावली असलं कुठेतरी. असू दे, सशानं खाऊन टाकले. खाऊ दे, आपल्या माळ्याच्या रानातले आले की आपल्याला. तर आत्ता तर काय मी नेणार नाही, उद्या नेईन. कारण भरपूर आहे घरात आत्ता सध्या. आणि हा, इथं मेथी दिसत्या. ही अशी आल्या आणि बारकी बारकी बरोबर आहे, सशानं खाल्ल्या. इकडं तर बी पण आलं. आणि घरात आत्ता हाय मेथी आपल्या. भरपूर लांबपर्यंत कोथिंबीर लावल्या. आणि कोथिंबीरीला तर दर पण नाही. म्हणजे 10 रुपयाला किस्तीच्या काही कोथिंबीर यायला लागल्या. चला, आत्ता हाय तर कशाला मात्र करायला घरात.
फ्रेश कोथिंबीर घेऊन आपण करूया कोथिंबीरची वडी आणि मी ती तुमच्या बरोबर शेअर करते. चला आता जाऊया. द्यायचे खोलीला कलर आणि इथल्या सऱ्या वगैरे एकदम व्यवस्थित आहेत आणि इथली लागण पण छान आल्या. पण आपली तिकडची त्या पटक्यातली त्या साईडची लागण का अशी आल्या काय माहित. सांडवायला लय लागणार आहे. आता ह्यांनी बोलतात की नर्सरी आणायची, म्हणजे नर्सरीतून रोपं आणायची ऊसाची आणि तीच लावायची. आणि हे असं ऊस असताना असं ढुंब्यावर भुईमुग असताना भांगलायचं खरंच लय कष्ट, म्हणजे अवघड असते. अवघडीत बसून बसून भांगलायला लागतं. आणि बऱ्यापैकी ऊस कसं झोपवलेत बघा. चला आता जाऊया वर शेडवर. फायनली कलर मिक्स झालेला आहे. आता त्यात करायचं आहे वॉटर मिक्स, वॉटर कलर मिक्स करायचं. हो लिटरच आहे. काय म्हणजे आपल्याला सांगितलं ना, अजून केलं तर चालते. पाच आपल्याला परला पाहिजे तसं वाटायला लागलं तर आपण डबल मिक्स करायचं. शिशाची वाटली की ठीक आहे तुम्ही थांबा मिक्स करूया दीपक दादा. लावत ना मम्मी पण दे. कुठे लावले बास एवढा अजून टाकलं पाहिजे. टाकलं पाहिजे ही केलं पाहिजे अजून हे टाकलं पाहिजे. एवढा गुलाबी नाही अजून हे दिसला पाहिजे. तर ह्यांनी आता खाद्य ठेवायला लागले आणि बाजी लागलाय फुसकराय. आणि ही भद्राचं उद्योग तुम्ही करताय काय? फुसकरलाच नाही तो आत्ता. फुसकर की टुनुक टुनुक टुनुक. ही बघा कार्टून कार्टून नुसत्या उड्या मारते, नुसत्या उड्या. ही कसं करायचं? त्याला दाबायचं ना. मी काय थांब स्वस्तिक काढूया बाळा. मग तू काढ, मला तू काढ की परत. हा चला तर कलरचा श्री गणेशा करूया. अगं सुकल्यानंतर असं दिसतंय. सुकल्यावर दिसतं ना. बस म्हणून मग त्या पाणी आता बास होईल एवढंच. असू द्या असंच होय ना. चालते. मोळ आहेत. पातळ झालं का वाटतंय. दीपक दादा पाणी घाल ना का. घातले रे जरा बघा. दिसतो ना. हा आता तो कालवल्याला राहील का उघडा. अरे वा 5 मिनिटात बघू का. आता काय मारतेस हे काय आपल्याला याच्यासाठी मारायचं चाललंय का आपली किडी. टेम्पररी प्रायमर पण गॅस तयार होतो. होय काय. गॅस तयार होतो प्रायमर. चालतंय आता आपण काय करूया आणि जरा थोडे दिवसांनी देऊया. पुढचा पाऊस झाला की. तर छान कलर बसायला लागलाय. देऊ दे की बाळा दीपक दादा तर पटपट. पुन्हा तुझ्या भिंतीला दे. जाणार ती आवरून देईल बा.
म्हणजे कसं चालू काय कामाला हे काम बरोबर काम आहे मला करून कसं बोल काय करायचं सिंगल हात यायचा असतं एक परत डबल द्यायचं. डबल द्यायला बसतो. ओ दीपक दादा गायब होतील. उलटा फिरवा की ब्रश. जाऊ तुम्ही आता वैरण वगैरे सगळं आवरा जावा. भाजीला पाणी ती जाते. दिसते वाळल्यानंतर तेवढं का तरी उजेड पडेना तेवढंच फ्रेश वाटलं तरी बास आहे. चला तर आता सगळ्या भिंती व्यवस्थित करून झाल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करतो. तर मी आवरत होतो. रायबा बाजी ब्रह्मा बाबरे आई भद्रा यांचं गायांचा आवरत होतो. तोपर्यंत श्रीषा आणि श्रीषेची मम्मी म्हणले कलर देतो. तर ह्यांनी बऱ्यापैकी 80% ह्यांनीच कलर दिला. मायलेकीने सुट्टीच नॉटा. तर मुलगीनं पण ही सगळी जास्त ही खालची भिंत आहे नाही हा ही सगळं श्रीशाने दिले. फक्त ही आता दीपक दादानी दिलं. हा तिथनं तिकडं सगळं मी दिले. फक्त विषय काय आहे आता हे कलर आता दिसणार नाही उठून कारण की आता वल्ला आहे. वाळल्याव कलर दिसलो उठून येऊ आणि फक्त एक फ्रेशपणा वाटावा ह्या रूमला म्हणून कारण आता जे आपली फॅमिली मेंबर भेटायचे तर त्यासनी आम्ही बैठक व्यवस्थापन करणार आहे. होय कारण ते आम्हाला पण लक्षात येते की बसवायचं आहे कुठं बसवायचं पण सगळं आपलं आता नवीन सुरुवात आहे. होय आई बघू भविष्यात शेड बांधायचंच आहे. होय तेव्हा सगळी व्यवस्था करायची. तोपर्यंत म्हटले हाय तिथं स्वच्छ आणि फ्रेश वाटावं म्हणून होय आणि हळूहळू हाय ह्या शेड मध्ये सगळं ती त्यांच्या मागचा रायबाचा ती मागचा नाला वगैरे स्वच्छ करून घेऊन तेच काय राहायला कलर तर तू यास मी दिव्या. हा हो राहील काय काय वाटते तुला. राहील म्हणणार राहणार लय कलर आहे. मी डबल हात याचा भरा भरा भरा. आता मी देतो श्रीषा ना झाली माझी काम. काय मारतो मी डबल हात भरा भरा भरा. मला तर किती फरक पडलाय. बर चला चला घेतो कलर मारू ना. हे झालंय आता. आता डबल ही एक बाजू की सुकायला लागलं दिसायला लागले. ही काय सुकायला लागली डार्क व्हायला लागलाय कलर. आता ही आणि डबल हात मारल्यावर लय भारी दिसणार. हा? हो, डबल हात मारल्यावर छान वाटणार आहे. श्रीशो घे इकडं आता बाळा. झाला का कलर देऊन. कलर कसा राहिला भरपूर आहे असं. झाला का. अजून डबल हात द्यायचं जरा. तर ही 2-3 साईड मम्मीनं ही 3 साईड मी दिले है का नाही पप्पा. होय नुसता फिरवते मोकळा हो का नाही श्रीषा. तिला आज काम केलेलं तर माझा हात बघा. आणखी सगळे कलर टिपक पडलेत कलरचे. तुमचं काम हे बघा आता दाखवते. हो का हो का हो का खिराय बनवून गेलेलं पण नाही. काय बा हे नाव कधीच चालणार नाही होय. मला लय आवडलं बघ. आता असं प्रसन्न वाटतंय. पहिलं कसं वाटायचं कसं तू सांग की. घाण वाटायचं अजून लय काम आहे. म्हणजे कलर झाला उद्या करूया की राहिल्याला. दोन काढायचं. बघा पप्पांनी कसं लावून घेतलं. काय
माणसं राहिलं होतं ती पण कोणीतरी नेलं आणि टिका आता वारलंय ती पण मला मम्मीनं सांगितलं नाही. टिका वाटेगावला गेलं होतं तेव्हाच मला सुधरत नव्हतं. ते मरल्यावर सांगितलं काय वेळ. टिक्याला पोटाचा प्रॉब्लेमच होता लहानपणी आणि त्याचं पोटणं फुगलेलं असायचं आणि गरम लागायचं. लय तापलेला असायचा तो आजार खातच होता. हा. आता आपण पुढच्या रविवारी राहायला येऊया का? हो पप्पाने काय केलं सगळा हँडल माझा भरवून टाकला. सगळी गडबड. पप्पा तुझा पाडलाय तुझा कुठं पडलाय. आधीच पडले. माझ्या कांड पण पडला होता हँडल. मम्मा खरं खरं सांग आपण खरंच पुढच्या रविवारी राहायला येऊया का? तिला श्रीक्षाला इच्छा होती राहायची. अहो लाईट लावून झोपायचं. हा आणि तिथं सगळं जेवण जेवण घेऊन यायचं घरात. आणि आता डबल रंग देतायचा ना? त्या डबऱ्यात पण कलर घातला. अगं ते सिमेंट लावायचं होतं. आता सिमेंट लावच तस की तुम्हाला हा सगळा कलर वाळून संपायचा. काय मग बाळाला घेऊन चला आता याला घरी. त्याची मम्मी थांबल का त्याच्याशिवाय? सोडाता लय धडपड आहे ती. लय चंचल आहे, अतिशय चंचल आहे. शिर्डी तर लय भारी बारकी. ती दाराचं ही लागणारच. श्रीषाच्या बघा की हाताला. आमचं तर सगळं हातनी घाणच झालं. आणि इथं बघा की कलर आता सुकायला लागल्यामुळे छान दिसायला लागले. भाऊजी काय म्हणत होत मगाशी? अनिल भाऊजीने विचारलं काय इथं काय स्वच्छता चाललंय. म्हणलं आमच्या घरात 2 दिवस झालं वाद चालू आहे. आता मी इकडे येतोयच बघू. ते खेळ दे. हा अंगावर टिपक अहो फ्रेश दिसतंय. हो म्हणलं काळा पत्र्यावरच होता ह्यो कसा रिफ्लेक्ट करतो. हे भिताडावर उड्या मारते. सुरग श्रीषा बघूया. हा टोनो भिताडावर उड्या घेते. नको काही नको आम्हाला मांजराचं नको. काय केलं चिकून? चिकन पेढी ठेवल्या आणि खाल्ली नव्हती. स्वीटी आपली बसलेली तिकडं कोपऱ्यात. हा आणि बाहेर येणं झालेलं आता चाकू घेऊन लय अडचण आहे. तो पाक आत गेलेली. चल स्वीटी बाहेर चल. हो चावल ग बसा. तर आता तुम्ही कॅमेरा बंद होता पण आवाज ऐकलाच असेल. हे चिकू आता दार लावा. चपाती खाय गेलं. ए बस ग. चिक्या चांगलाच स्वीटीच्या अंगावर जातो. तर हे आता स्वीटीला तिकडे चपाती घालायला लागले कारण हे शेट तिला फाडल त्याची चपाती खाल्ली तर. स्वीटी पण जाते अंगावर. जातेस की मग. स्वीटी पण ठिकाणी घेत नाही. वाईट वाटतं स्वीटीचं. लय भित्रे गरीब आहे. थांबा दार उघडू नका. हो का तुला बघा आता. हो का ती पण चपाती घेऊन इथं चालेल. ही काय पाया पडल्यागतच असते याची पोझिशन. खा बाया खा. तिला म्हणायला लागतं सारखं खा म्हणल्याशिवाय. खा म्हणायचं. खेळते हो. मारचीला भिवून पळायला मला सवय लागली यांची. ह्याला
नुसतं म्हणलं की नाही स्वीटी ये तुला बिस्किट देते, स्वीटी ये तुला पेडिग्री देते. स्वीटीकडे असं बघतच भूक नसली तर खाऊन टाकली की नाही पेडिग्री. आणि किती वेळ झालं पडले तिथंच. आणि तिचं लक्षात असते तिचं खायला कुठे. त्या दिवशी त्या दादासनी त्या पाय धरला का नाही त्या दादांचा विषय काय झालता. ती आत बसलो होतं, मला वाटलं ह्यांच्या भरपूर वेळ गप्पा चालणार आहे त्या, म्हणून मी ह्याला चपाती दिली. मला वाटलं भूक लागली, ह्याने चपाती खाल्ली असेल. ह्याने चपाती आणून इथं फेकलेली. आणि ती दादा निघाल्यावर गेटच्या बाहेर गेल्यावर त्याला आठवले तर चपाती जाऊन पाय धरला. म्हणून मी थांबते, मी त्याच्यापासून हालतच नाही. खायला घातलं की बांधा नाही बार काय अजून खवळलेला नाही. चिकूला आवडत नाही. मग अशी भद्रा पण चपाती खात होता गावंदळीत. भद्रान बोल भद्राच्या अंगावर शिर्डी लांब होती तरी किती अंगावर जात होता जोरात. बघितलं खायला घातलं की कोणाला येऊन द्यायचं नाही. मग नाहीच येऊन देत मी. तो मला काही करत नाही. ओनली नाही फक्त तो अंगाव कधी तुम्ही लक्षात घ्या की खायला घातलं आणि मी नसली कधी खायला घातलं सा तर तिथं पाहिजे तुम्ही. मला पण नाही एखाद्याला फाडून टाक. नाही येणार, नाही येणार. पुरीसनी काही करत नाही. तो माझ्या हातनं चपाती खातो बारक्या बाळागत, पण मला नाही कधी काय केलेलं. सगळं चला चपाती खायला इधर सगळी चप्पल उचलून ठेवते आता. आणि आजचा व्हिडिओ इथे संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी पण भिली तर फळी पडली. फळी ह्याला बोलवा की हो याला आत घेऊ नका. चिंगे तू माझ्या जवळ थांब ग, माझ्या जवळ.